नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण थेट निराळे वस्ती पोलीस लाईन इकडे आलो। इकडे दाखवा की संत श्री ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवार यांच्या वतीनं कार्यक्रम घेतलाय। आज कीर्तन केसरी साखरे महाराज आलेत आणि आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की आपल्या सोलापूरचा विकास कसा असायला पाहिजे, आपल्यामध्ये काय बदल व्हावं, ते लोकांना ज्ञानाचं गटुडं देत असतात। आणि जसं सगळेच कीर्तनकार ज्ञानाचं गटुडं सगळं देत असतात। महाराज आहेत, महाराज या लागलेत। तुम्ही जागृत पाठीमागे दाखवा। आपण थेट महाराजाकडे जाणार आहोत आणि महाराजाला विचारणार आहोत या या जागृत या महिला मंडळ पुरुष वर्ग या सर्व आपण महाराजांकडे दाखवा। आपण थेट महाराजांकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहे की या जागृत या पवित्र अशा कार्यासाठी देणगी द्यायची आहे। त्यांनी देणगी कक्ष या जागृत देणगी देऊन जागृत या जे कीर्तन केसरी आहेत आणि ते इकडे आलेत आणि ज्यांच्याकडे ज्ञानाचं गटुड असतं त्यांना कीर्तनकार म्हणलं जातंय आणि ते आपल्याला ज्ञान शिकवत असतात। आणि आपल्या सोलापूर कसा असायला पाहिजे, सोलापुरातले नागरिक कसा असायला पाहिजे, आपला भारत कसा असायला पाहिजे आणि आपली सिटी कशी असायला पाहिजे, हे सगळंच आपण साखरे महाराजांना विचारणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की आपलं सोलापूर कसं आहे। या जागृत महाराज रामकृष्ण हरी। आम्ही सोलापूर शहरामध्ये आमच्या दैनिक जन्मच्या वतीनं सोलापूरचा विकास हे कार्यक्रम घेत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महाराज ही दर्शन दिले आणि आम्हाला चांगलं वाटतंय। आमचं सोलापूर कसं असायला पाहिजे, आमच्या सोलापुरातले नागरिक कसं राहायला पाहिजे, तुमच्याकडे ज्ञानाचं गटुडं भरपूर असतंय, एकदा सांगूनच टाका। रामकृष्ण हरी अतिशय उत्तम पत्रकार आहे आणि त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारलेला आहे की शहर कसं असावं। सोलापूर शहर तसं आधीच उत्तम आहे। सोलापूर शहरामध्ये प्रवेश करताना छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, ते आपल्या या जुन्या पोलीस मंडळानंच म्हणजे पोलीस कॉलनीनंच ते बनवलेले सगळ्यांच्या सहकार्यातून उत्तम त्याच्या प्रवेशद्वारावरती संभाजी महाराजांचं दालन असल्यामुळं देव देश धर्मासाठी काम करणारा आपला जिल्हा आहे। त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातच जम्बो या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव या देशाचा या वारकरी संप्रदायाचा पांडुरंग म्हणजे पंढरपूरला निवासी आहे। सर्व वारकरी त्याच्याकडे आता आषाढी एकादशीला 50 लाख 1 कोटी लोक तीर्थयात्रेच्या निमित्तानं देवाची वारी करतात। अशा सोलापूर जिल्ह्याचं फार मोठं महत्व आहे आणि त्या संबंधातून आज आम्ही सोलापूर शहरामध्ये कीर्तन सेवेसाठी आलेले असताना आमचे माजी PSI साहेब यांनी आमचं सौजन्य घेतलं होतं। त्या संबंधातून इथं कीर्तनाला आल्यानंतर एक उत्तम असं प्रबोधन लोकांना कीर्तनाद्वारे आम्ही केलेलं आहे। शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, शहर हे मुलं निर्व्यसनी झाली पाहिजे। हा सप्ताह किंवा हे कशासाठी करायचं असते, उत्सव का करायचे असतात, तर त्या उत्सवातून तरुण मुलं एकत्रित येतात, सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्रित येतात। जातीभेद तसं तुमच्याकडे नाहीच आहे जास्त, आमच्या भागात थोडा जास्त केला जातो, पण सोलापूर शहर अतिशय निर्मळ आहे आणि त्या संबंधातून अगदी आपली मुलं कशी निर्व्यसनी होतील, दारूकडे म्हणा, गांजा फूक याच्याकडे आपली मुलं जाणार नाही, याच्यासाठी काळजी घेण्याचं ते महत्वाचं आहे। आणि त्या संबंधातून तुमच्या शहरानं ग्राम स्वच्छता अभियान असेल आणि त्या बरोबरीनं आपल्या हृदयाचं अंतकरणाचं निर्मळ करण्याचं काम
निर्व्यसनी पिढी कशी सादर होईल. हे बघा, परमार्थ दुसरा काही नसतो. परमार्थ हाच असतो, आपल्या आई वडिलांच्या समोर पोरं जर दारू पित असतील, पुड्या खात असतील, तर ते लयाला गेलं म्हणायचं. मग आपल्या मायबापानं केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना निर्व्यसनी कसं बनवावं हे सोलापूर शहरानं केलं पाहिजे. आध्यात्मिक दृष्टीने पाहायला गेलं तर आपली मुलं गंध लावून परमार्थामध्ये आणली पाहिजेत. लहान लहान लेकरांना राजमाता जिजाऊनं जर बालपणात शिवाजी महाराजांना पाळण्यामध्ये रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं, युद्ध कसं करायचं शिकवलं, त्यामुळे शिवाजी महाराज घडले. धन्य धन्य थोर आई, धन्य जिजाऊ म्हणतो आपण तिला. मायबापानं मुलांना संस्कार दिले पाहिजे. हे पण आजच्या पिढीला फार धर्माचं काम, देशाचं काम, देवाचं काम करण्यासाठी योग्य आहे. आणि त्या संबंधातून आम्ही कीर्तनानंतर सगळ्या सोलापूरवासियांना संदेश देत आहोत की भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बनकर मत राहीना. आपण सगळ्यांना समाविष्ट करून चालावं, सर्व जाती धर्मातल्या लोकांना घ्यावं आणि आपला आचार विचार फार सुंदर असावा. गाव स्वच्छ करा, झाडं लावा, भरपूर झाडं लावा. भरपूर झाडं लावली की ऑक्सिजन जास्त मिळतो, पाऊस जास्त पडतो. त्या संबंधातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीने शहरामध्ये करता येतील त्या कराव्या. समाजकारणे असतील, राजकारणे असतील, त्यांना सुद्धा आमच्या अध्यात्माची विनंती आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबाराय सांगतात झाडं लावली पाहिजे. हा धर्माचाच प्रचार आहे. झाडं लावणं सुद्धा हा प्रचार आहे. गाय सांभाळणं हा पण प्रचार आहे. कुणा जातीचा द्वेष करणं, कुणाला वाटोळ करणं हे नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे तुकोबाराय सांगतात. आणि त्याच पद्धतीने आपलं सोलापूर शहर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची भूमिका, देवदेश धर्माची भूमिका आपल्या शहरानं सांभाळावी अशी प्रार्थना करतो. आज आपण बोलवलं, एवढ्या मोठ्या तुमच्या या चॅनलवरती आमची तुम्ही मुलाखत घेऊन कीर्तनाद्वारे हा समाजापर्यंत संदेश पोहोचवता. तुमच्या चॅनलचे सर्वांचे आभार. रामकृष्ण हरी. धन्यवाद. मला सांगा महाराज, पंढरपुरामध्ये 4000 कोटीचा कॉरिडॉर व्हायला लागलाय आणि तिथं डेव्हलप व्हायला लागलाय. एक महाराज म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नाही, आता आमच्या वारकऱ्याला आम्हाला तर फार छानच वाटतं. त्याचं कारण असं की विकास झाला पाहिजे. आता आपण बालाजीला जातो, आपण बाहेर तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलो तिथं किती सुंदर विकास झालेला आहे महाराज. म्हणजे आता याच्या दोन बाजू आहे. आता तिथले व्यापारी लोक, त्यांचं पोट त्याच्यावरती असतं, काहींचा व्यवसाय त्याच्यावरती असतो, त्यामुळे त्यांना ते त्रासदायक व्हायला लागले. त्यांना वाटतं आमची जागा जाईल, आम्हाला आमचे 2 रुपये कमवायचे, आमचं पोट पाणी याच्यावर आहे. त्यामुळे त्यांचा त्याला काही विरोध आहे असं मी ऐकलंय. किंवा आता मुख्यमंत्र्यांनी, काही लोकांनी त्याच्याबद्दल साशंकता काही निर्माण केली. काही लोकांचं म्हणणं असं की हे झालंच पाहिजे. आणि दोनही बाजू आहेत, नाण्याला 2 बाजू असतात. पण त्यांनाही जागा शासनाने द्यावी, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करावी. आणि भरपूर महाराष्ट्रामध्ये आता लोक इतकी येतात पंढरपूरला, आज जवळजवळ 8 तास 9 तास देवाच्या दर्शनाला लागायला लागेल. मग त्या सुविधेतून तुम्ही पार व्हाल जर तशी बिल्डिंग झाली, स्वच्छता झाली, लोकांना झोपण्याची व्यवस्था झाली. कालच काहीतरी सोशल मीडियाला व्हिडिओ आला होता की आम्ही 8 तास बारीमध्ये उभे आहोत पण आम्हाला पाणी नाही, आम्हाला जेवण नाही. मग ती जर व्यवस्था त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून होत असेल, अनंत लोकांच्या हाताला काम मिळत असेल तर ते योग्यच आहे. पण त्यात सरकारने सगळ्यांना विचारात घेऊन कशा पद्धतीने असेल ते केलंच पाहिजे. आमच्या वारकऱ्यांचं म्हणणंच आहे, कीर्तनकारांचं, की जेवढा विकास पंढरपूरचा होईल तेवढे जास्त लोक येतील, त्यांच्या व्यवस्थेमध्ये येतील, आनंद वाटेल त्यांना. कारण पंढरपूर सारखा देव कुठंच नाही. बाकीच्या देवाचे दर्शन तुम्हाला लांबून मिळतात, आमच्या देवाचं दर्शन पायाच आहे. त्या संबंधातून लोक येणार आहेत. त्याचं लक्षात असू दे, विठ्ठलाचं दर्शन हे पायातून असतं असं साखरे महाराज म्हणतात. हा महाराज. आणि म्हणून त्या संबंधातून तो विकास झालाच पाहिजे अशी आमची प्रार्थना आहे. आणि त्याच्यात काही असतील काही प्रश्न तर ते पण त्याचे सॉल्व्ह केले पाहिजे. कारण तो थोडासा, आता आम्ही त्याच्यामध्ये पडू शकत नाही, पण आमचं मन असं म्हणतं की दोन्ही प्रकाराने त्याचा विकास झाला पाहिजे. लोकांचाही विचार शासनाने करावा आणि कॉरिडॉर पण व्हावा अशी आमची प्रार्थना आहे. रामकृष्ण. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे साखरे महाराजांनी. केसरीत ते ज्ञानाचा गटुड आपल्या अंतकरणात ठेवून दुसऱ्याला सांगणं हे मग तर भाग्याचंच काम आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज. धन्यवाद.